खिशात नाही दाना आणि मलाच मना शाना असं म्हणत आम्ही चाललोय आज डी मार्टला शॉपिंग करायला. तिथे गेल्यावर काय नाही उगं मस्ती करणार आम्ही, हे बघ ते बघ. इथं लय टाइमपास असते आम्ही गेलं की डी मार्टला. तसं तर तिथं शॉपिंग एकाला करत असतंय आणि बघणार 4 जण असते. ती हे बघा ह्याने शॉपिंग करणार होता, ह्याने काय बघाल तर हेल्मेट दे. आम्ही उगं इकडं तिकडं फिरायचं, ओ हे घे ना ते घे ना म्हणणार. मित्र काय माहिती मित्र दिलदार निघाला मधनंच घे म्हणला तुला काय घ्यायचं असेल तर, म्हणून असं काय तर पिढाचं असते मित्राला. मग त्यांनी बघायला लागलं हे काय होतं काय माहिती, आयर्न मॅनचं सूट होतं वाटतं. इथं बघा कसं उघडलं आहे, एकदम असं उघडलं की डायरेक्ट टेडेन टेडेन म्हणून आकाशात जाणार होतं. त्याने बघितलं कसं दिसालं बघ म्हटलं त्याने आत्ताच, पुढं राहील का नाही काय माहीत नाही म्हटलं. मग घालतला सूट घातला दिशी नाही. मग काय झालं जाऊ सोड म्हटलं. ह्यानी म्हणला चॅटिंग करत बसले तिथं कोणतरी भेटले वाटतं त्याला. मग मी म्हटलं हे बघ मच्छर मारायची दे म्हटलं. मग त्याने म्हटलं अरे बाप रे तू मला आणून चुकी करतोस बघ. म्हणून मी म्हणलं हे जाऊ सोड, हे पॅन्टा तर घेऊन दे मला म्हणलो. काय त्याने ऐकत नाही माझं मित्र काय. तसं तर मी असं डी मार्टला लहानपणी जात होतो, पण जे घ्यायचं असतं ना तेव्हा पैसे नसत होते, फक्त बघायचं आणि यायचं. मी तर लहानपणी एकदा ना फक्त AC खेळायला, AC मध्ये खेळायला, अजून बाहेर तिथं खेळायला लय काय काय होतं तेव्हा त्याच्यामुळेच जात होतं मी सारखं. आता नंतर आत्ता बघितलं किती भारी भारी खेळणे आहे तिथं. आणि आता पण ते घेऊ नाही शकत कारण घरातले शिवाय देतील, म्हणतील एवढा मोठा झाला आणि एवढं लहान काय काय घ्यायला लागला म्हणून जाऊ सोड म्हटलं. मग माझा मित्र म्हटला मला लय थंडी वाजवली, एक जरा टॉवेल एक घे म्हटला. मी म्हटलं टावेल अरे आमच्या घरात पाय पुसायचा आहे घेतो का घे म्हटलं. त्याने लय रागाला आलता, जाऊ सोड म्हटलं. मग असंच बोर व्हायला तर काय करावं विचार आला तर. मग काय म्हणलं जाऊ सोड म्हटलं, इकडं तिकडं फिरायला निघालो मी त्यांना सोडून. मग काय आहे का बघितलं. जसं तर लय महिन्यांनी गेलो होतो, घ्यायला गेलो आणि लगेच पडलं. आमचा हात लय फाटका हो, किट्टा हात लावेल तिथं काय ना काय होतच असतं. मग हे बघितलं गॅस घेणार तर काय नसतं, आम्ही बघणार तर लय असतं. त्यामुळं मग हळूहळू गेलो. मग इथं हे केल्याशिवाय तर राहणारच नाही. आम्ही कुठं गेलो आणि लगेच लपवून आलो. ते सोनं जसं लपवते तसं लपवलं आलो. मग काय हुडकत बसा तुमचं तुम्ही. म्हणून जसं म्हणलं माझ्या मित्रासोबत आलो. त्यांनी म्हणलं चल बाहेर आईस्क्रीम खाऊ घालतो. आईस्क्रीम म्हणून बिस्किट दिला जाऊ दे सोड. मग इथे एक माणूस जोकरवाणी करत होता समोर. जाऊ सोड म्हणलं निघालो आम्ही घरी. जाऊ सोड काय चांगलंच नसते, भेटतो पुढच्या वेळेस.